सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे या परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या त्या अनंत लीळांचं आपण चिंतन करत आहोत. परमेश्वराने ह्या अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी, ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा करून आपल्याला जो समज दिला, बोध दिली, जाणीव दिली, तो समज, बोध, जाणीव आपल्या जीवनात उतरून अंतर्बाह्य बदल करून परमेश्वराला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. परमेश्वर जालन्याला आहे आणि जालन्याला असताना अनेक सद्भक्त परमेश्वराच्या सन्निधानात आहे. अनंत लीळा परमेश्वराने करून त्या भक्तांची अयोग्यता फेडून योग्यता करण्यासाठी निरूपण करत आहे. परमेश्वराच्या सन्निधानात जे बी भक्त आहे ते बाईसा सोडून सर्वांना अजून बोध नाही आहे आणि बोध नसतानाही त्यांच्या मनातल्या ज्या शंका आहे त्या शंकेचं निरसन परमेश्वर करत आहे. प्रसंगानुरूप त्यांना तत्त्वज्ञान सांगत आहे. ज्या ज्या मनात प्रश्न महादाईसांना पडेल तो प्रश्न आचार्यांना पडेल, तो प्रश्न ते देवाला विचारतात, देवाकडून तत्त्वज्ञान धर्म जाणीव करून घेतात आणि चिकित्सा ठेवून परमेश्वराकडून ती माहिती आपल्या जीवनात उतरवण्याचा ते प्रयत्न करतात. असंच एके दिवशी देव आपल्या आसनावर उपविष्ट असतात. महादाईसाई ते देवाला दंडोत घालते आणि विचारते की हा जी श्राद्ध केल्यानंतर ती क्रिया पितरांना पोचते का? श्राद्धाच्या जेवणाचं, श्राद्ध केल्यानंतरचं जी बी क्रिया आहे ही त्या पितरांना पोचते का? म्हणजे त्या गेलेल्या निमित्तात त्या जीवाला त्याचा काय उपयोग होतो का, पोचते का, असं महादाईसा विचारते. आणि सर्वजण बाई त्यांना पोचत नाही. देव स्पष्ट नाकारतात, त्यांना काही पोचत नाही म्हटले. महादाईसा विचारते जी तर मग काय होतं त्याचं? ती क्रिया जर केली आपण, ती त्यांना पोचत नाही तर मग ती नेमकी जाती कुठं, होतं काय त्याचं? आणि देव म्हणतात जो क्रिया करी ती क्रियेचे गोमटे होते. जो क्रिया करतो त्या क्रियेचं गोमटं त्याला होतं. म्हणजे क्रिया जर केली कोणतीही, ओकटी असो गोमटी असो, ती वाया जात नाही. त्याला संस्कार लागतात. त्या संस्कारातून विधीतून विधी स्फुरत त्याला त्याचा उपयोग होतो. परंतु ज्याच्या निमित्ताने आपण करतो त्याला कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही. आणि आज आपल्याकडे आपण ज्या व्यक्तीच्या अनुषंगाने करत असतो ह्या अशा क्रिया, तर त्याला उपयोग होतो असं सांगून त्या क्रिया आपण आजपर्यंत परंपरेने करत आलेलो आहे. पण परमेश्वर स्पष्ट नाकारतात की जो गेला त्याच्या निमित्ताने ज्या क्रिया केल्या जातात त्याला काही उपयोग होत नाही, पण जो करतो त्याला उपयोग होतो. तो कसा? संस्कार लागतात, विधी करतो, तो काहीतरी करतो, त्याचा उपयोग होतो. महादाईसा विचार तर मग करतात तरी ते कोण घेते म्हटले. मग आपण केलेली क्रिया आहे, ज्याच्या निमित्ताने केलेली आहे त्याला उपयोग होत नाही, तो स्वीकारत नाही. आणि मग ती जी क्रिया आहे ती घेतं कोण, स्वीकारतं कोण, ती जाती कुठे? अत्यंत महत्त्वाचे प्रश्न महादाईसांनी विचारलेले आहे. आणि देव म्हणतात पितरांची जी अभिमानी देवता आहे म्हटले ती घेते बाई, परंतु कर्त्याला श्रद्धा असावी लागते. जो कर्ता आहे त्याला ती श्रद्धा असावी लागते आणि त्या देवतेवरती श्रद्धा असावी लागते. जर यदा कदाचित त्या देवतेचा तो नसेलच तर श्रद्धेचा विषय येत नाही आणि मग त्या क्रियेचा स्वीकाराचाही विषय येत नाही. ही देवता क्रिया आहे, ही देवता भक्ती आहे आणि देवतेच्या माध्यमातून केलेली क्रिया आहे. तर मग देव म्हणतात त्याला श्रद्धा तर असावीच लागते, पण पृथ्वीदेवतेशी अधिष्ठान तो खूपावे. म्हणजे असं सर्वज्ञांनी महादाईसांना श्राद्धाचं जे ज्ञान आहे ते केलं. कारण पितृदेवते जे आहे ते तिचं जे अधिष्ठान आहे तिला प्रसन्नता होते, तिला तोष होतो, तिला सुख भेटतं. त्यामुळं ही जी क्रिया आहे श्राद्धाच्या अनुषंगाने, ती क्रिया पितृदेवतेची अभिमानिनी जी देवता आहे ती घेत असते. ज्या जीवाच्या अनुषंगाने ही क्रिया केल्या जाते त्या देवतेची जी अभिमानिनी देवता आहे ती स्वीकारत असते. आणि त्यातून जर श्रद्धा असेल तरच ती तोचते. अर्थात श्राद्ध हे जे आहे विषय आहे हा कर्मराटीचा विषय आहे, दैवराटीचा विषयच नाही. महादाईसाला अजून बोध नाही आहे.
महादाईसाच्या मनात ज्या ज्या शंका आहे, ज्या ज्या त्यांनी आतापर्यंत पुराणात ऐकलेल्या आहे, ऋतवैकल्य करून कुठून तरी त्यांनी त्या बघितलेल्या आहे, ऐकलेल्या आहे, अनुभवलेल्या आहे, त्याच्या मनात ज्या शंका आहेत त्या परमेश्वराला ते विचारून घेतात. श्राद्ध पक्षाच्या अनुषंगाने आपल्याकडं बराच उहापोह केला जातो. एखादी व्यक्ती दैवराटीत सरल्यानंतर, वारल्यानंतर त्याच्या निमित्ताने पात्र दिल्या जातं आणि ते पात्र साधू संतांना दिल्या जातात. त्यातून मग त्याला लागलेलं जे प्रेतदेहाचं नरक आहे ते नासतं, असं रूढ आपल्यापर्यंत झालेलं आहे. परंतु ती लीला पुढे येणार आहे. 10 दिवसाभित्री की जे ते पावे याचं प्रमाण घेऊन आपण त्या क्रिया करत असतो. परंतु त्याच वेळेससुद्धा महादाईसांनीच विचारलेलं आहे आणि त्यावेळेसही महादाईसांना बोध नव्हता. एक मनात शंका आहे, प्रश्न आहे, चिकित्सा आहे, म्हणून महादाईसा विचारते. आता श्राद्ध पक्षाच्या वेळेस हे जे पित्र वगैरे लोक घालतात त्याचा विषय महादाईसांनी घेतलेला आहे. ऑलरेडी हा जो विषय आहे दैवराटीचा नाही, आपण ते करूही नाही, कारण ती मिश्र भक्ती आहे, ती देवतेची भक्ती आहे. तरीही काही अज्ञान लोक जे आहे की ज्यांना बोध पक्का नाही, ती मिश्र भक्ती करतात आणि परमेश्वराची भक्ती करत असताना पितृभक्ती अर्थात पित्र वगैरे घालत असतात. तर हे चुकीचं आहे, हे अन्यथा ज्ञान आहे. त्याच्यामुळं त्याचा आपला अर्थार्थी संबंध नसताना जर आपण करत असेल तर आपण परमेश्वराचे भक्त नाही, आपण मिश्र भक्ती करतो आहे, विकल्प करतो आहे आणि या परमेश्वराच्या भक्तीपासून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपण त्या गोष्टी केल्या नाही पाहिजे. काही साधू संतही या अनुषंगाने मार्गदर्शन करतात की त्यावेळेस आपल्याला ते करता येत नाही, मग दैवराटीच्या ठिकाणी मग अन्नदान करा, त्या निमित्ताने मग इकडं असं करा. तर ते सुद्धा चुकीचं आहे. त्या पितृ गेलेल्या जीवाच्या अनुष्च्या निमित्ताने जरी दैवराटीत केलं तर ते एक तामस अन्नच होतं, कारण निमित्ताचं अन्न हेतूचं अन्न आहे. आणि धर्माचा सिद्धांत काय? पुनर्जन्म. आलेला जीव कर्म करतो, कर्म भोगण्यासाठी नरकात जातो, त्याला जे बी त्याच्या योग्यतेने कर्माने फळ भेटलेले तिथं जातो, ते संपल्यानंतर परत जन्माला येतो. हे सारखं राटघडी चालू आहे. जर ज्या निमित्ताने आपण करतोय तर तो कुठंतरी जन्माला आलेला आहे, त्याचा कर्मभोग तो भोगतोय, तर त्या निमित्ताने करण्याचा काय प्रश्नच येत नाही. आणि जर करत असेल तर ती दैवराटीची क्रिया नाही आहे, ती कर्मराटीची क्रिया आहे, देवतेची क्रिया आहे. त्यामुळं ते तामसच म्हटलं जातं आणि म्हणून त्या निमित्ताने सुद्धा क्रिया करू नये आणि एखाद्याने केली तर त्या स्वीकारू नये. कारण परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगताना बरंचसं जनरल नॉलेज पण कर्मराटीचं नॉलेज दिलेलं आहे. महादाईसांनी प्रश्न विचारलेला आहे. महादाईसांनी प्रश्नाच्या अनुषंगाने जे तिच्या मनात शंका आहे, ती चिकित्सा आहे, ती विचारते आणि परमेश्वरसुद्धा तिला ते ज्ञान देतात. अर्थात यातून आपल्याला एक समज निर्माण करून घ्यायची आहे की एखादा जीव दैवराटी डायरेक्ट येत नाही. त्याला आपण सांगितलं आणि लगेच मग त्याला बोध झाला, तो लगेच उपदेश घेतो, परमेश्वराची भक्ती करायला लागतो, असं कधीही होत नाही. याचं कारण काय का? त्याच्या मनामध्ये शंका आहे, पूर्वकर्माचे संस्कार आहे. त्या शंका जोपर्यंत त्याच्या फिटत नाही, तो संस्कार त्याचा जात नाही, तोपर्यंत परमेश्वरही त्याला बोध देतात नाही. महादाईसाला बोध दिला आणि त्यानंतर तत्त्वज्ञान ती विचारते आणि परमेश्वर त्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने उत्तर देतात, असं होत नाही आहे. महादाईसाच्या मनात प्रश्न आहे, ती जोपर्यंत क्लिअर होत नाही, तोपर्यंत ती त्यातून त्या अडथळ्यातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत परमेश्वरही त्यांना बोध देत नाही. आणि म्हणून महादाईसांना बोध नसताना कितीतरी प्रश्न महादाईसांनी देवाला विचारले आणि ज्याही मनात शंका आहे त्या पूर्ण क्लिअर करून घेतल्या. एखाद्या व्यक्तीला जर आपण त्याला तत्त्वज्ञान सांगितलं, त्याच्या मनातल्या जोपर्यंत शंका जात नाही तोपर्यंत निर्णय घेत नाही दैवराटीच्या मध्ये येण्याचा, अर्थात परमेश्वर भक्तीचा करण्याचा. त्याच्यामुळं त्याचं क्लेरिफिकेशन आणि परमेश्वराचा बोध हे जेव्हापर्यंत होत नाही तोपर्यंत हा जीव दैवराटीत येत नाही. त्याच्यामुळं आपण जे म्हणतो अधिकार नाही, योग्यता नाही, तर ह्या ज्या गोष्टी आहे, ही योग्यता नसताना, अधिकार नसताना तो आपल्या संपर्कातच येणार नाही आणि त्यात चिकित्सा करणार नाही आणि त्याला आपण सांगणार पण नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि आपल्या परंपरेमध्ये जे आडपान हा जो विषय आलेला आहे, तर ह्या आडपानाला देवाने तिलांजली दिलेली आहे. मग जर तसं पाहायला गेलं त्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने, तर महादाईसा देवासाठी आडपान होतं. तरी महादाईसाला देव जे बी गोष्ट ती विचारते, प्रश्न विचारते, ते परमेश्वर कधी तिला सांगत नाही, असं कधीच होत नाही. बाई तुम्हाला बोध होईल, मग तुम्हाला कळेल, मग तुम्हाला आपोआप समजेल,
मग तुम्ही पहिले आमचे व्हा आणि मगच आम्ही तुम्हाला सांगू, असे कारणं देवानी कधी दिलेलं नाही. जे बी विचारलं महादायसानी ते त्याचं उत्तर परमेश्वराने पूर्णपणे स्पष्ट, पारदर्शक आणि प्रमाणबद्ध दिलेलं आहे. ह्याच अनुषंगाने महादायसानी सुरुवात श्राद्धाच्या जेवणाच्या अनुषंगाने, पित्राच्या जेवणाच्या अनुषंगाने केलेली आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे या आपण समजून घेतल्या पाहिजे. एके दिवशी असंच महादायसाने विचारलं का हा जीव मरतो म्हटले, तर मग त्याचं होतं काय? आता जीव मरतो हे जे आहे हे तत्त्वज्ञानात न बसणारा प्रश्न महादायसाने विचारला आणि देव म्हणतात, बाई जीव काय मरत असतो? जीव म्हणजे जीवात्मा, तो काय मरत असतो का? म्हणले जीव मेल्यावर मग कुठे जाईल? जर मेलाच तर जाईल कुठं? कारण तो कधीच मरत नसतो, असं अप्रत्यक्षरित्या देवानी महादायसाला सांगितलं आहे. आणि महादायसा विचारते, हा जीव हा देहातून कसा जातो? मग तिला त्या प्रश्नाचं चुकीचं लक्ष आलं. देवाने उत्तर दिल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपला प्रश्न चुकीचा होता आणि म्हणून तिने ती सुधारणा करून ते म्हणतात, ज्या देहात जीव असतो तो देहतून तो जीव जातो कुठं? कारण देह तर सोडतो, परंतु मग जीव कुठं तरी दुसरं जातो आहे आणि जीव मरत नाही. अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने सांगितल्यानंतर तिच्या लक्षात आल्यानंतर ती देवाला विचारते का देहातून जर जीव गेला तर तू जातो कुठं? सर्व म्हणतात, बाई या देहानंतर दुसरा देह मिळतं. जसं तृण जळुका, देवाने एक उदाहरण दिलेलं आहे. काही गवत असे असतात का आधाराने ते पुढं चालत असतात आणि जसं आधार भेटत जाईल तसं ते पाठीमागचं तो आधार आहे सोडत राहतात. अशा पद्धतीनं म्हटले पुढून जे पायानं गवत धरलं तर मागील पायानं धरलेलं जे गवत आहे ते सोडून देतात आणि पुढं त्याची वाढ होत असते. तसं एका कर्मातून दुसऱ्या कर्मात, दुसऱ्या कर्मातून तिसऱ्या कर्मात याचा जो भोग आहे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत चालत राहतं. हा कर्माचा भोग संपला का दुसऱ्या कर्मामध्ये तो गेला का मागच्या कर्माचा भोग जो आहे तो आपोआप त्याच्याकडून सुटल्या जातो. तर हे राडगाडगं चालू राहतं आणि ह्या कर्मामधून हा जीव दुसऱ्या कर्मातून तिसऱ्या कर्मफळामध्ये हे सारखं चालू असतं म्हटले. आणि मग समान वायुशी लिंग द्यायचे उत्क्रमण याते मृत्यू बोली, जे देवाने मृत्यूची व्याख्या सांगितलेली आहे. आपण मृत्यू कशाला म्हणतो? जर अन्य लोकांना विचारलं तर मृत्यू कोणी म्हणाल हृदय बंद झालं, कोणी म्हणाल रक्त संपलं, कोणी काय वेगवेगळ्या कारणं देऊ शकतात. परंतु परमेश्वराने नेमकी मृत्यूची व्याख्या केलेली आहे की हे शरीर जेव्हा बंद पडतं तर त्यावेळेस काय होतं नेमकं? तर समान वायुशी लिंग द्यायचे उत्क्रमण याते मृत्यू बोलीजे. कारण महादायसा म्हणले जी ते कसं, कारण महादायसाला ते लक्षात येत नाही. आणि मग देव सांगतात की बाई आपल्या शरीरामध्ये जे वायू असतात, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाक, कुर्म, कृकली, देवदत्त, धनंजय असे 10 वायू असतात या देहामध्ये. आणि ह्या देहामध्ये स्थूळ देहातून समान वायू जे आहे तो या सूक्ष्म देहाचं उच्चाटन करतो आणि यालाच मृत्यू म्हणतात, यालाच मृत्यू म्हणावं म्हटले बाई. कारण तो समान वायू जो आहे तो आपल्या पूर्ण शरीरामध्ये आहे आणि जसजसं त्याचं उच्चाटन होतं, जसजसं त्या शरीरातून ते निघून जातं तसतसं हा शरीरातलं जे चेतन आहे ती चेतना निघून जाते आणि त्याला आपण मृत्यू म्हणत असतो. तर अशा पद्धतीनं सायंटिफिकली परमेश्वराने या ज्या मृत्यूच्या व्याख्या आहे ती परमेश्वराने आपल्याला केलेली आहे. एखाद्या MD डॉक्टर जो बी उच्च शिक्षित डॉक्टर आहे त्यांनाही विचारलं तरी एवढं तंतोतंत आणि स्पष्ट पारदर्शक उत्तर तो देऊ शकत नाही. थोडक्यात काही योगा वगैरे करणारे लोक आहे, आयुर्वेदिक डॉक्टर आहे, त्यांना ह्या गोष्टी थोड्याफार माहीत असतात. ॲलोपॅथी, होमिओपॅथीला या गोष्टीचा तर गंध पण नाही आहे. त्याच्यामुळं परमेश्वराने जे आपल्याला सांगितलेलं आहे सायंटिफिकली तत्त्वज्ञान, प्रमाणबद्ध तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच आपल्या तत्त्वज्ञानामध्ये बऱ्याच शब्दांच्या व्याख्या आलेल्या आहे. व्याख्येमध्ये कार्यकारण स्वरूप लक्षण त्याचं येतं, वैशिष्ट्य येतं आणि नेमकं जे कारण आहे ते कारण कळत असतं. तर माणूस या शरीरातून जातो कसा, हा जीवात्मा जातो कसा, त्या शरीराचं निश्चेदन होतं कसं, तर तो समान वायूचं जे कार्य आहे ते थांबतं, अक्षरात ते उच्चाटून ते निघून जातं, तेव्हा या शरीराचा मृत्यू होतो असं देवानी महादायसाला सांगितलं. आणि बरंचसं निरूपण केल्यानंतर महादायसाच्या प्रश्न क्लिअर झाले. त्यानंतर एके दिवशी असं सर्वज्ञांचं क्षौर होत होतं आणि 8 दिवसात देव क्षौर करतात, मर्दना मादने करतात. अर्थात स्वच्छतेला ही देवाने अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. कारण आज आपल्याकडं ह्या गोष्टीविषयीसुद्धा अत्यंत गैरसमज आहे, अज्ञान आहे. कितीतरी साधू संत मला भेटतात, कधीतरी अभिमानाने सांगतात, त्यांचे शिष्य सांगतात का यांनी 6 महिने झाले आंघोळच केली नाही, 2 महिने झाले आंघोळच केली नाही. आणि मात्र समाजामध्ये फिरणं चालू असतं, कुठं पारायण करणं चालू असतं, कुठं घरभरणीला जातात, कुठं व्याख्यानाला जातात, सत्संगाला जातात,
फिरणं चालू असतं. आणि असं सांगितल्यानंतर आपोआपच जे अज्ञानी लोक आहे, ज्यांना बोध नाही आहे, ज्यांची श्रद्धा नाही आहे, त्यांना आपोआपच ती ज्या गोष्टी आहे मनामध्ये दोष उत्पन्न होत असते आणि ते दोष घेत असतात धर्माला. कारण कितीतरी नामधारक वासनिकांनी या गोष्टी मला सांगितलेल्या आहे की असं कसं काय, यातून बरेच गोष्टी निर्माण होऊ शकतात ना. हा कोणता आचार आहे नेमका? 10-10 महिने, 6-6 महिने, 4-4 महिने आंघोळ नाही केली आणि ती अभिमानाने सांगायचं की आम्ही आंघोळ नाही केली. तर हे आंघोळ न करणं हा विषय वेगळा आहे, की पाण्याचा कमी वापर करणं, त्यातून आपली स्वच्छता राखणं हे महत्त्वाचं आहे. खूप जास्त पाणी वापरणं त्यातून हिंसा होते आणि म्हणून आंघोळच न करणं हे मात्र चुकीचं आहे. स्वच्छतेच्या अनुषंगाने देवानेसुद्धा आपल्याला अप्रत्यक्षरित्या ही समज दिलेली, ज्ञान दिलेलं आहे, आचार दिलेला आहे का 8 दिवसातून एकदा आपण स्वच्छता केली पाहिजे. आणि 8 दिवसातून देव क्षौर करतात. आणि मर्दाना मादने मात्र बऱ्याच वेळा दररोज पण होतं, कधी कधी दिवसाआड पण होतं. जशी अवस्था असेल, जशी व्यवस्था असेल त्या पद्धतीनं बायसांच्या माध्यमातून, काही सद्भक्तांच्या माध्यमातून या गोष्टी परमेश्वर स्वीकारत असतात आणि करत असतात. तर व्यवस्था जर असेल तर करा, व्यवस्था नसेल तर 2 दिवस 4 दिवसही आपण गॅप देऊ शकतो. किंवा हट्ट धरला, वृत्ती आधीन स्थिती आधीन जर झालं, नाही हे झालंच पाहिजे, हे केलंच पाहिजे, ती सवय मात्र असू नये. तर ह्यातून परमेश्वराने खूप आपल्याला समज दिलेली, जाणीव करून दिलेली आहे. आणि त्याचं महत्त्व ओळखून आपण आपलं चाललं पाहिजे. आपलं सोक्तीचा आचार विनाकारण कोणावरती लादणं, कोणाला तरी सांगणं आणि त्यातून अप्रत्यक्षरित्या आपली मानमान्यता करून घेणं हा काही धर्म नाही आहे. परमेश्वराचं क्षौर होत होतं आणि त्याच वेळेस तो जो न्हावी आहे त्यांनी क्षौर केल्यानंतर त्याला जाण्याची अनुमती परमेश्वर देतात. तर भटोबास असतात, पाठमोरे बसलेले असतात देवाच्या समोरच आणि त्याच वेळेस सर्वज्ञ त्यांच्याजवळ गमन करतात, जातात आणि अंगीच्या बाह्या वर करतात आणि भटोबासांची वेणी धरतात. कारण केस वाढलेले होते भटोबासांचे. पहिला जो अवतार आहे तशाच पद्धतीनं आचार्य देवाच्या बरोबर राहतात, सेवा करतात. आता भेटीच्या नंतर भेट होत असते देवाची आणि आचार्यांच्या चर्चेतून, महादायसाच्या चर्चेतून त्यांना बऱ्याचशा ज्ञानाचं, अज्ञानाचं समज निर्माण होऊन त्यातून ते तयार होतं आहे, योग्यता होते, पात्रता निर्माण होते. आणि देवाची एक प्रवृत्ती झालेली आहे आचार्यांच्या संदर्भात की यांनी आता अनुसरावं. परंतु सांगूनही आचार्यांच्या लक्षात येत नाही. लक्षात आलं तर त्यांचं अजून जो निश्चयात्मक जी बुद्धी आहे, जी दृढ जी बुद्धी आहे ती अजून आलेली नाही. कारण अजून देवानी त्यांना बोधच दिलेला आहे. जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत निश्चयात्मक बुद्धी किंवा त्यागाची प्रवृत्ती निर्माण होत नाही. अजूनही आचार्यांना बोध नाही आहे आणि देवाची ती प्रवृत्ती त्याला कळावी, त्यांना समजावी, या अनुषंगाने देवानी त्यांच्या मानेवरती श्रीचरण ठेवलं आणि सर्वांना बोलवा रे म्हणे नावी, करा याचं मुंडन म्हणे. आता याला कोण वाचू शकतं, अनावस्तारा म्हटले. अशा पद्धतीने देवाने अत्यंत आवेशाने आचार्यांचं शरीर पकडलेलं आहे. त्यांच्या मुंडीवरती देवाने श्रीचरण ठेवलेलं आहे, अर्थात त्यांना स्पर्श केलेला आहे. आणि देव म्हणतात वस्तारा आणि करायाचं मुंडन. ऑलरेडी नावी निघून गेलेलं आहे, परंतु तरीही देवाने ते जे आहे तो प्रसंग उभा केलेला आहे. भट्टोबास म्हणले, जी माझा श्रीचक्रधर रक्षण करील आता. अशा पद्धतीनं आचार्यांनीही देवाला सांगितलं का आता आमचं रक्षण करणारा तुम्हीच आहे. आणि मग सर्वज्ञांनी भट्टोबासांची जी वेणी आहे ती सोडून दिली. कारण देवाला अपेक्षित होतं की नेमकी याची प्रतिक्रिया काय आहे, हा काय नेमका व्यक्त होतो आहे, कशा पद्धतीने व्यक्त होतो आहे. आणि मग भट्टोबासांच्या मात्र थोडंसं लक्षात येतं की गोसावींना मला अनुसरवत आहे, गोसाव्यांची इच्छा आहे का मी अनुसरावं, मी अर्थात मुंडन करावं, केस काढावे आणि देवाच्या ठिकाणी संन्यास घ्यावा. असं आचार्यांना ह्या भेटीमध्ये किंवा ह्या लीळेच्या ह्या प्रसंगानुरूप थोडंसं स्पर्श होतो मनाला, बुद्धीला, आणि लक्षात येतं की देवाची प्रवृत्ती काय आहे. अशा पद्धतीने 2-4 दिवसानंतर भट्टोबास म्हणाले का जी मी मुंडन करीन. मग 2-4 दिवस गेले, तोपर्यंत तिथं काहीच विषय झाला नाही. आणि मग आचार्यांची एक निश्चयात्मक बुद्धी निर्माण झाली, लक्षात येतं. आणि मग ते देवाकडे येऊन विनंती करतात आणि देवाला म्हणतात, जी मी मुंडन करील, म्हणजे मी आता संन्यास घ्यायला तयार आहोत, मी अनुसरायला तयार आहोत. तुमची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला मी वश व्हायला तयार आहोत. अशा पद्धतीनं आचार्यांनी एक इच्छा व्यक्त केलेली आहे. म्हणजे त्या अनुषंगाने आचार्यांचं एक पहिलं पाऊल आत्ताशी पडलेलं आहे. कितीतरी भेटी, कितीतरी समज, कितीतरी प्रचिती आचार्यांना दिल्यानंतर, महादायसाच्या प्रश्नातून कितीतरी त्यांना ज्ञानाची समज निर्माण झाल्यानंतर त्यांची आत्ताशी एक प्रवृत्ती, एक पाऊल पडण्याची इच्छा निर्माण झाली. हा
आचार्यांचा एक प्रकारे संकल्प आहे. हा एक प्रकारे निश्चयात्मक बुद्धी आहे, एक निग्रह आहे आणि तो आचार्यांनी देवाला बोलून दाखवला. आणि मग देव म्हणतात आता राहू द्या, तुम्ही आता काय करा, परमेश्वरपूरला जा, तिथं जाणं होतं आहे, तिथं तुमच्या प्रत्ययाला काहीतरी येईल म्हटले आणि ते आल्यानंतर मग आपण बघू असं देवाने सांगितलं. कारण देवाला अजून बोध द्यायचा आहे. त्यांनी फक्त एक चेकिंग केलेली आहे आचार्यांची, का नेमकी यांची मानसिकता काय आहे, बुद्धी काय आहे, निश्चयात्मक बुद्धीच्या अनुषंगाने ते कसे व्यक्त होतात. आणि ते देवाने अगोदरही बोलले होते मुंडन करण्याच्या अनुषंगाने, त्यावेळेस ते गप्प बसले होते. आता ह्यावेळेस मात्र त्यांनी थोडंसं व्यक्त तरी झालेले आहे. त्यावेळेस स्वामी श्री चक्रधर आम्हाला रक्षण करील असं म्हणून 2-4 दिवस गेल्यानंतर एक संकल्प सोडला. निश्चयात्मक बुद्धी देवाला एक सांगून ते विनंती करतात आणि देव म्हणतात आता तुम्ही ज्यावेळेस परमेश्वरपूरला जाल, अर्थात रुद्रपूरला जाल, गोविंदप्रभू बाबांकडे जाल, त्यावेळेस तुम्हाला काहीतरी कळेल, काहीतरी समजेल, काहीतरी समज निर्माण होईल आणि त्यानंतर मग आपण बघू असं देव म्हणतात. आचार्य त्यावेळेस गप्प बसतात. आता आचार्यांनी संकल्प सोडला एक प्रकारे आणि त्यानंतर आचार्यांची ही जी पाऊलं आहे, जी वाटचाल आहे, ती अनुसरणाच्या अनुषंगाने पुढं पडते. एके दिवशी असंच तिकव नाईकांनी सर्वज्ञांना विनंती केली उपारासाठी आणि सर्वज्ञांनी त्यांची विनंती पण स्वीकारली आणि सकाळचा पूजा अवसर झाला. मग जालन्याला नैऋत्येला दक्षिणेकडे देव काय करतात की गमन करतात. तिथं करंजाळे म्हणून गाव आहे, करंजाळे गव्हाण ह्या नावाचं गाव आहे. त्या उत्तरेला वायव्येला एक तळ होतं आणि त्या ठिकाणी कचराळे म्हणजे थडक्यात तपोवन, तिथं परमेश्वर विहरण करतात, गमन करतात. म्हणजे दुपारी आराम झाल्यानंतर 3-4च्या दरम्यान. आणि तिकव नायकांनी जी विनंती केलेली ती सायंकाळच्या वेळीची विनंती केलेली आहे आणि त्यांनी विनंती केल्यानंतर देवानेही ती मान्य केलेली आहे, स्वीकारलेली आहे. परंतु देवानी गमन केलेले आहे. देवाने त्यांना सांगितलं नाही की तुम्ही अशा ठिकाणी या का तशा ठिकाणी या. तर त्या पद्धतीनं देव तिकडं गमन करतात सर्व भक्तासहित. आणि त्याच वेळेस तिकव नाईक उपार घेऊन मठात आले. आता त्यांना माहीत नाही देव कुठे आणि ते विचारतात. त्यांच्यासोबत त्यांचा धाकटा मुलगा पण असतो. काही भक्तजन तिथं असतात. त्या भक्तजनांना देव तिकव नाईक विचारतात का गोसाव्यांनी कुठे गमन केलं आहे, आम्ही तर त्यांना उपार घेऊन आलेले, ते कुठं आहे. आणि मग त्यांनी सांगितले गोसाव्यांनी कचराळ्याला गमन केलं आहे म्हणले, कचराळ्याला ते गेलेले आहे. तर ते नाराज झाले आणि ते म्हणाले महात्म्यांनी काही खोटंच बोलावं. म्हणजे महात्मे म्हणजे देवाला ते म्हणताय, अजून त्यांना बोध नाही आहे, त्यांना जाणीव नाही आहे आणि ते एक संन्यासी म्हणून एक महात्मे म्हणून देवाकडे बघताय. आणि त्यानंतर आपण तर देवाला विनंती केली होती मग आणि त्यांनी मान्य पण केली होती आणि मग आपल्याला न सांगता ते कचराळ्याला कसे काय गेले. अशा पद्धतीने ते थोडेसे नाराज झाले आणि मग तेच उपारा ते सहित कचराळ्याला आले. आता देवाला का हे माहीत नाही का, यांना बोध नाही, ह्यांची काय मानसिकता आहे, यांना काय वाटेल. शब्द तर दिलेला आहे तो तर पाळलाच पाहिजे आणि तरी देव गमन करता. याचं कारण त्यांना तिथपर्यंत बोलवायचं आहे, त्यांना थकवायचं आहे. तो थकवातून त्यांचा कर्मनाश होणार आहे, त्या कर्मनाशातून त्यांची योग्यता वाढणार आहे. ती जाणीव त्यांना नाही, परंतु परमेश्वर येनकेन प्रकारे या जीवाला, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी अशा लीळा करत असतात. आणि त्या पद्धतीनं तो सुद्धा तिथं तपोवनात देवळात देवाचं आसन असतं तिथं गमन करतात. आणि आता त्याला बोध नसल्यामुळं, ती जाणीव तेवढा समज नसल्यामुळं तो देवाकडे आल्यानंतर महात्म्यांनी काही खोटंच बोलावं, महात्म्यांना काही खोटंच बोलता येतं का म्हटले. अशा पद्धतीनं तो थोडासा पुटपुटला आणि देव म्हणतात या नाईको काय थकलात का म्हटले. आणि असं म्हणता क्षणी त्याच्या मनातला जो विकल्प आहे किंवा जो भावना आहे ती पूर्णपणे किंवा जो थकवा आहे तो पूर्णपणे निघून जातो. आणि तो म्हणतो जी आलो सर्व थकवा गेला, जी फार थकलो होतो, म्हणजे मी आलो आत्ता परंतु सर्व थकवा जो आहे तो मनातून निघून गेला, ज्या भावना आहे, ज्या विकल्प आहे तो मनातून निघून गेला असं तो मान्य करतो, त्याची चुकी मान्य करतो. आणि मग सर्वजण त्यांच्या डोक्यावरची पाटी उतरायला लावली. त्यानंतर सर्वांनी तिथे चौकात पूजा अवसर झाला, बाईसांनी ताट केलं, आरोगणा झाली, सर्वज्ञांच्या पंक्तीत भक्तिजनांसहित जेवण झालं, सर्वज्ञांचा गोळा झाला, विडा झाला आणि पौड पण झालं, उपौड झाला. संध्याकाळच्या सुमारास तिकव नाईक म्हणतात की तुम्ही याल का आता. तर देव म्हणतात नाही, आता आम्ही पहाटे येऊ, आता आम्ही इथंच थांबतो. आणि अशा पद्धतीने तिकव नाईक रिटर्न जालन्याला येतात आणि देवाचा एक दिवस तिथं वस्ती होते, एक दिवस मुक्काम होतो. जे तुम्ही याला असं म्हटल्यावर ते म्हणतात नाही, आम्ही आता पहाटे येऊ, तुम्ही जा म्हणते. सर्वांनी तिथे देवळात वस्ती होते. सकाळी जालन्याला परत गमन करतात.
अशा पद्धतीनं परमेश्वराने ह्या अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी, स्वतःचा आनंद देण्यासाठी जे मिशन आखलेलं आहे, या मिशनमध्ये जे जे जीव येतात, ज्यांची ज्यांची कणव आहे, त्या कणवेच्या जीवांना, अयोग्य जीवांना योग्य करण्यासाठी अशा प्रसंगानुरूप तत्त्वज्ञानातून, निरूपणातून, काही क्रियाकरणातून, काही सेवेतून, काही त्यांना त्यांच्या श्रमातून हा अयोग्याचा नाश करून योग्यता करण्याचं काम परमेश्वराचं चालवलं आहे. म्हणजे जीवाला अज्ञान आहे, जीवाला माहीत नाही. आपणही कळत नकळत धर्म सांभाळत असताना कष्ट पडतात, त्रास होतो, तर आपल्याला लगेच दुःख होतं. आपल्याला वाटतं की अरे आपण एवढं करतो असं का होतं. तर त्यातून आपला खरा अर्थाने कर्मनाश होत असतो. आणि ह्या कर्मनाश होण्यासाठी असे कष्ट जर आले तर आपण आनंदाने ते स्वीकारले पाहिजे, कारण त्यातूनच आपली योग्यता वाढत असते. मग स्थानवंदनाच्या अनुषंगाने, साधू संतांच्या अनुषंगाने, धर्मतत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने, काही आचरणाच्या अनुषंगाने, समाजामध्ये राहत असताना काही संग्रह पाळण्याच्या अनुषंगाने, अज्ञानी लोक आहे त्यांच्याकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी ऐकायला लागतात, कधी अपमान होण्याची शक्यता असते. तर या साऱ्या ज्या गोष्टी आहे, या साऱ्या आपल्या भाग्याने आपल्याला मिळत असतात आणि त्यातून आपला फायदाच असतो अप्रत्यक्षरित्या. कारण त्यातूनच कर्मनाश होत असतो. आपल्या मनाला लागतं, आपल्या शरीराला दुःख होतं, कष्ट होतं, त्यातून आपली योग्यता वाढत असते. आता देव जालन्याला आलेले आहे आणि एके दिवशी सर्वज्ञांचा पश्चातप्रहरी उपूड झाल्याबरोबर सर्वज्ञ बाईसांना म्हणतात, बाई आज आम्ही आता नगराबाहेर जावं लागेल आपल्याला, तर आपण तयारी करा. तर बाईसा म्हणले, ते का बाबा? सर्वज्ञ, बाई आज खांडेनवमी आहे. ही अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आपल्याला, कारण आज खांडेनवमी आहे आणि घरी हिंसा घडणार आहे म्हटले. तर हिंसावरती ती स्थानी महात्म्य असू नये म्हटले. तर अशा ठिकाणी आपण राहायला नाही पाहिजे. आणि त्याचप्रमाणे देवतेंची काही भोगाची वेळ असते म्हटले संध्याकाळची, तर त्या वेळेस त्या देवता येतात, त्यामुळं आपल्याला राहता येणार नाही. कालच देवतांनी येऊन आम्हाला विनंती केलेली आहे, त्यामुळं आपल्याला, आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्या देवताही आतमध्ये येऊ शकत नाही. तुम्ही तयारी करा. आणि जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत त्याही येत नाही. त्यांनीच आपल्याला विनंती केली, तुम्ही नगरात. मग आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही नगरात या, त्यावेळेस आम्ही बाहेर जाऊ. त्यामुळे आता त्या येण्याची वेळ झालेली आहे, तर आपण तयारी करा. अशा पद्धतीनं त्याच वेळेस देवाला एक प्रसंग पण आठवला. घोडाचोडीच्या अनुषंगाने शिष्यांची जी लीळा आहे, एकांकीची लीळा. काही घोडाचोडीचे जे शिष्य आहे त्यांच्यावर देव राहायला लागले आणि एकदा ते असेच भिक्षेला जातात. दररोज देवाला विचारून जायचे, त्याच वेळेस नेमकी विचारून न जाता गेल्यामुळं एका घराच्या समोर त्यांनी भिक्षा म्हणून उच्चारल्यानंतर एक बाई जे आपला स्वयंपाक करत होते, आंबील वगैरे जे गरम पातेलं होतं, तर तिला भीती वाटली. तिला वाटलं आपण जर लेट झालो तर हे काही करता का काय, म्हणून ती तशीच गरम गरम घेऊन त्यांच्या हातावरती ते वाढते आणि ते चाटणी करायचे. अर्थात भांडं वगैरे असं काही भिक्षेचं नसायचं त्यांचं. तर त्यांना ते चटका बसला आणि त्याला तो राग आला. त्यांनी ती चाटणी केली, म्हणजे अर्थात तसंच खाल्लं आणि ते वळचणीला अर्थात घराच्या कडेला त्यांनी ते पुसला हात आणि त्याला आग लागली. आग लागल्यानंतर एका घरातून दुसऱ्या घरात, तिसऱ्या घरात, सर्व गावाला आग लागली. आणि तो हसत हसत आल्यानंतर देव विचारतात काय झालं, तर तो म्हणतो असं असं झालं. आणि देव म्हणतात, एवढी येसनी हिंसा केली आणि वरून हसता. तर अशा पद्धतीनं देवाने त्यांचा जो संगत होती ती सोडली. म्हणून हिंसा जिथं आहे तिथं महात्म्याने असू नये, राहू नये, जाऊ नये, त्याला निमित्त होऊ नये. हे तत्त्वज्ञान जर जोपर्यंत आपण सांभाळत नाही तोपर्यंत आपली प्रतिकारता वाढत नाही. नाहीतर बरेचसे जे वासनिक वर्ग आहे, या वासनिकांमध्ये बरेचसं अशा कन्फ्युजन आहे. कोणाचे बिअर बार आहे, कोणाचे पोल्ट्री आहे, कोणाचे काय धंदे, आणि त्यांना चुकीचं मार्गदर्शन असल्यामुळं ते म्हणतात हा व्यवसाय आहे, धर्माच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी. परंतु धर्म आणि व्यवसाय हा धर्माच्या तत्त्वज्ञानातला व्यवसाय असला पाहिजे आणि व्यवसायात आपला धर्म दिसला पाहिजे, धर्म आढळला पाहिजे, तरच आपली प्रतिकारता वाढते. म्हणून देवाने सांगितलं, हिंसावरती त्या स्थानी असू नये, त्याला निमित्त होऊ नये, त्याकडे जाऊ नये, त्या गोष्टी आपण करू नये. आणि म्हणून देवाने ती एकांकीची लीळा बाईसांना सांगितली. आणि मग देव म्हणतात, बाई सर्व साहित्य घ्या. श्रीचरणा उपानं ओळखलं, साहित्य घेतलं, विस्तव घेतला. विस्तव आता त्यावेळेस कसं होतं, काडीपेटी वगैरे नव्हती, तर विस्तव घ्यायचे आणि तिथं जाऊन त्याचा वापर करायचा. तर अशा पद्धतीनं बाईसांनी सर्वच घेतलं. गावाच्या पश्चिमेला देवानी भक्तजनासहित गमन केलं. चारी बाजूनी पायऱ्या असणारी, कधी न आटणारी विहीर होती गावाच्या बाहेर. तिथं देव गेले आणि त्याच विहिरीत नेमके त्या देवता होत्या. त्या देवता बाहेर आल्या, देवाचं पूजन वगैरे केलं आणि मग त्या गावात जातात. देवता निघाल्यानंतर सर्वज्ञ दंडोत केला, मस्तक टेकवलं त्यांनी, केसांनी श्रीचरण झाडलं
आणि जाण्याची अनुमती मागितली. देवाने अनुमती त्यांना दिली. ते गेल्या. बाबा नगरात कोलाहल कसला होत आहे. बाईसांनी ऐकलं काहीतरी आवाज येतोय. तर मग देव म्हणतात की बाई देवतांचा. तर मग म्हणे त्या दिसत का नाही. तर देव म्हणतात बाई त्या स्वतःला दिसू देत नाही म्हटले. आणि मग बाईसांनी ते ऐकल्यानंतर बाईसांनी पुढची तयारी केली. विस्तव टाकला. सर्वांनी उष्ण पाणी जे आहे ते ओळगवलं. गुळणा विडा झाला. बाईसांनी श्रीचरण प्रक्षालन केलं. उभा टिळा लावला. पूजा अवसर केला. आणि त्या पद्धतीनं उपारासाठी विनंती करून त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला देवानीसुद्धा बाईसांच्या. आणि पूजा अवसर आणि उपार झाला तिथं. त्यावेळेस दुपारच्या आरोग्यासाठी उपार घेऊन आले. बाईसांनी पुन्हा पूजा अवसराची तयारी केली. आता तिकव नाईकांनी सर्वज्ञांचं पूजन केलं. तिकव नाईक ते घेऊन आले होते. तिकव नाईकांनी देवाला दंडोत घालून विनंती केली होती. आणि त्या पद्धतीनं देवानी परत विनंतीचा स्वीकार केला. आणि दुपारच्या वेळेस मग तिकव नाईकांनी सर्वज्ञांचं पूजन केलं. दुपारती मंगळारती केली. भक्तजनासहित आरोगणा झाली. गुळा झाला. देवानी विडा वगैरे घेतला. आणि त्यांनी अनुमती मागितली देवाकडे जाण्याची. तर अशा पद्धतीनं तिकव नाईक जेवणाची भांडी घेऊन ते गेले. देवानी पौड स्वीकारला. उपोड स्वीकारला. आणि देव निश्चळ आसनावरती बसलेले आहे. आता त्यांनी देवानी एक निश्चळता स्वीकारलेली आहे. आणि सारे भक्तजन देवाच्या समोर श्रीमूर्तीचं अवलोकन करताय. कोणत्याही प्रकारचं निरोपण नाही आहे, काही नाही आहे. अप्रत्यक्षरित्या देव आता चिंतन करताय की ज्या देवता कार्य करताय, कोणत्या जीवाच्या कोणत्या अनुषंगाने काय कार्य होतं आहे. अप्रत्यक्षाने निश्चळता ज्या पद्धतीनं देवाने स्वीकारली याचा अर्थ त्याच्या पाठीमाग काहीतरी कारण असू शकतं. आणि ते कारण जोपर्यंत देव सांगत नाही तोपर्यंत आपल्याला माहीत होणार नाही. जोपर्यंत देवाला कोणी भक्त विचारत नाही तोपर्यंत देवही सांगत नाही. तर ह्या निश्चळतेत बसल्या. संध्याकाळच्या सुमारास विहिरीच्या दक्षिणेकडे सर्वज्ञांनी मग परिसरासाठी गमन करून ते सर्व आटोपल्यानंतर उष्ण पाणी ओळगवलं. बाईसांनी सर्व पाण्याचा विनियोग केला. आणि मग आता सर्वज्ञ म्हणतात बाई आता चला म्हटले, साहित्य घ्या, देवतांच्या भोगाची वेळ संपली म्हटले. आणि मग सर्वज्ञांनी सर्व भक्तासहित नगरात गमन केलं. त्याच वेळेस त्याच विहिरीतल्या देवता नगरातून बाहेर आल्या. वेशीवरच वेशीच्या दारातच देवाची भेट झाली. त्यांनी तिथंसुद्धा श्रीचरणावर मस्तक टेकवलं. माथ्याच्या केसांनी चरण झाडलं व त्यांच्या ठिकाणी गेल्या. आणि देव नगरातील राजमठामध्ये गमन केलं. बाईसांनी रात्रीचा पूजा अवसर केला. वेळी झाली. आणि विराजमान झाले. बाईसांचं सर्वच जे बी आहे ते सर्व देवाचा उपहार व्याळी वगैरे सर्व झाल्यानंतर देवाने तिथं शतपावली केली. आणि त्यावेळेस बरंचसं देवानी परावाराचं निरूपण केलेलं आहे. अर्थात आता हे निरूपण देवानी जे केलं आहे प्रसंग कोणता आहे, नवरात्रीचा आहे. आणि इथं उल्लेख आलेला आहे नवरात्रीचा. नवरात्रीच्या बाबतीत आपल्या मनामध्ये एक भीती पण आहे. अनामिक भीतीबरोबरच एक गैरसमज आहे, अज्ञान आहे. आणि त्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आपल्या धर्मामध्ये होत असतात. आता इथं फक्त नवमीचा खांडेनवमीचा एकच दिवसाचा उल्लेख आलेला आहे. खांडेनवमी एक दिवसासाठी असते. आणि त्याच अनुषंगाने नंतरच्या काळामध्ये एक उत्सव म्हणून नवरात्र हा विषय निर्माण झाला. आणि आज नवरात्र पकडले जाते. अर्थात फक्त नवमीच्या दिवशीच ह्या गोष्टी आपण पाळायच्या असतात. पण पाळायच्या म्हणजे नेमक्या काय करायच्या, तर त्यावेळेस आपली पूजा अवसर आपलं ध्येय आहे ते करायचं. पूर्वी गावाच्या बाहेर जाऊन सर्व देवपूजा घेऊन जाऊन दिवसभर तिथं काहीतरी धार्मिक सोहळा कार्यक्रम व्हायचे. आता शहरीकरण झालेलं आहे, लोकांना बाहेर जाणं शक्य नाही. तर त्यावेळेस शक्यतो आपण प्रवास टाळला पाहिजे. त्यावेळेस शक्यतो आपण कुठं गेलो नाही पाहिजे. आपली स्मरण चिंतन सत्संग ऐकून धार्मिकता करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु आपल्याकडे उलटं आहे. त्याच दिवशी साऱ्या पूजा अवसर देवपूजा सोडल्या जातात. आणि त्याच दिवशी लोक 50-50 100-100 किलोमीटर प्रवास करून देवपूजेसाठी जातात. म्हणजे या ज्या गोष्टी आहे परमेश्वराच्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने जर यथार्थ आपण घेतलं तर तो एक दिवस पाळायचा असतो. तोच दिवस आपण पाळत नाही. नवरात्र मात्र आपण पाळत राहतो. त्याच्यातही बऱ्याचशा लोकांमध्ये गैरसमज अज्ञान की किराणा अगोदर भरून ठेवा, हे करून ठेवा, बाहेर काही आणू नका, जर आणलं तर आपल्याला असं होईल तसं होईल. म्हणजे त्या अप्रत्यक्षरित्या आपल्या डोक्यात एकच घुसले. त्या देवतेला एवढंच काम आहे 9 दिवस का कुठं मानभाव दिसला का त्याला धरायचं पकडायचं आणि त्याला भोगायचं किंवा त्याला कष्ट द्यायचं. अशी मानसिकता आपली निर्माण झालेली ती टोटल अन्यथा ज्ञानाची आहे, अज्ञान आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही, आधार नाही. त्याच्यामुळं आपण त्या गोष्टी त्या निमित्ताने आपण नवरात्रात जातो, स्मरण करतो,
चिंतन करतो किंवा अभ्यास करतो, हा जर होकारात्मक विचार जर केला तर ते चांगलंच आहे. परंतु त्याच्या नावाखाली आता व्यवसाय निर्माण झालेला आहे. नवरात्राचे कार्यक्रम मोठे मोठे घ्यायचे आणि नवरात्रात स्मरणाला जायचं आणि स्मरण न करता गप्पा मारत बसायचा, टाईमपास करायचा. फक्त नवरात्रात आम्ही गेलो असं म्हणायचं आणि नवमीच्या दिवशी मात्र तिथून निघायचं, पूजा अवसर करत 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 प्रवास करत करत घरी यायचं. म्हणजे ज्या दिवशी आपण गुपचूप बसायचं त्या दिवशी फिरायचं काम करायचं आणि त्या दिवशी आपण आपलं काम करू शकतो, क्रिया करू शकतो, कार्य करू शकतो, त्यावेळेस मात्र स्थानाच्या ठिकाणी जाऊन बसायचं. प्रत्येक स्थानावरती हजारोनी लोक जमा होतात, सर्व घाण होते, कोणत्याही प्रकारचं नियोजन नसतं. काही ठिकाणी नियोजन करतात निरूपणाचं वगैरे, तर निरूपणाच्या ऐवजी सकाळचं उदक, दुपारची पिढाहरण, संध्याकाळची व्याळी, याच्यातच धामधूममध्ये हा नवरात्र आपण साजरा करत असतो आणि मनामध्ये एक अनामिक भीती पण असते. तर त्याच्यातून आपल्या मनातून ती भीती आपण निघून गेली पाहिजे. काही तर महाभाग असं सांगतात की त्यावेळी जर आपल्याला काही करायची गरज पडली तर मुस्लिम समाजाकडून आणलं तर चालतं, ते दररोज हिंसा करतात, त्यांच्याकडून आणलं तर चालतं. म्हणजे हा सर्व मूर्खांचा आणि अज्ञानाचा प्रकार आहे. ज्या ठिकाणी देवाने सांगितलं हिंसेच्या ठिकाणी जाऊ नये, हिंसेच्या निमित्त राहू नये, त्या ठिकाणी आणलेले पदार्थ आपल्याला चालतात. आपण कितीही सांभाळलं तर पाणी मात्र बाहेरूनच येतं आहे, दूध मात्र बाहेरूनच येतं आहे, मग त्याचं काय करायचं? तर तसं काही नसतं. जेव्हा आपण एखादी वस्तू गरज पडेल जर आपण आणली तर ती आपण फुकट आणत नाही. आपल्या पैशाची जर आणली तर तिच्यावरती आपला हक्क तयार होतो आणि ती आपली वस्तू ही आपण वापरू शकतो. आता जे सदन लोक आहे त्या गोष्टी करू शकतात, ज्यांचं हातावर पोट आहे त्यांनी त्या गोष्टी कशा करायच्या? त्याच्यामुळं नवरात्रात 9 दिवस सांभाळण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही आहे. एक दिवस नवमीच्या दिवशी आपण त्या गोष्टीचा जर लक्षात घेतलं आणि त्या लीळेच्या माध्यमातून प्रमाणातून जर आपण काही गोष्टी घेतल्या तर त्यावेळेस मात्र स्मरण चिंतन करून आपण जास्त प्रवास न करता एक व्यवस्थित ठिकाणी आपण राहणं कधी गरजेचं आहे. कारण ही समाज व्यवस्था, ही सृष्टी व्यवस्था, ही परमेश्वराने आखून दिलेली व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेला आपण मान द्यायचा आहे. परमेश्वराने सांगितलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर परमेश्वराने आपल्याला असं सांगितलेलं नाही आहे, फक्त ती लीळा घडली. परमेश्वराने सांगितलं नाही का भक्तजनांनी मग नवमीच्या दिवशी नवरात्रात जाऊ नये, कुठं काही आणू नये किंवा काही काही घेऊ नये, काही खाऊ नये, काही पिऊ नये. तर पूर्वी अज्ञान होतं लोकांमध्ये आणि त्या अज्ञानाकारणे त्यांना खूप मोठं तत्त्वज्ञान साधुसंत सांगू शकत नव्हते आणि त्यांचा धर्म तर सांभाळला गेला पाहिजे. त्या अनुषंगाने मग नवरात्रात तुम्ही दिवा पण पाहू नका, इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, ज्या ठिकाणी घट्ट बसलेले असतात तिथं काही खाऊ नका. तर अशा काही गोष्टी भीतीयुक्त सांगितल्या जेणेकरून त्यांनी धर्म सांभाळावा. परंतु पूर्वी हे घट वगैरे असे बसवत नसावेत, कारण नंतरच्या काळामध्ये या साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यात लीळाचरित्रामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही आहे आणि वास्तविक आता भविष्यामध्ये महादाईचा काही प्रश्न ह्या संदर्भात विचारतानाही कधी कुठं दिसत नाही आहे आणि देवानी त्याच्यावरती खूप मोठा असा प्रकाश टाकलेला नाही आहे. तर नवमीच्या दिवशी त्या देवतेंना त्यांचं जे बी कार्य आहे ते करण्याचं एक दिवस देवाने दिलेला आहे, एक स्वतंत्रता आहे. त्या अनुषंगाने दैवराटीच्या लोकांनी त्यांच्या कार्याला कोणत्याही प्रकारचा आपला हस्तक्षेप नको, या अनुषंगाने आपण गुपचूप बसलं पाहिजे आणि आपली आपली धार्मिकता केली पाहिजे. हाच एक विषय आहे. त्यातून भीती निर्माण करून मग कोणी इकडं जातं, कोणी तिकडं जातं. त्यावेळेस तर इतके व्हिडिओ येतात, काही साधुसंतांचे मी व्हिडिओ ऐकले तर म्हटले अजिबात जाऊ नका, साऱ्या देवी देवता या सायरा वैरा पळत असतात, सुटत असतात, त्या तुम्हाला काही करू शकतात, त्याच्यामुळं 10 दिवस अगोदरच असं करा तसं करा. म्हणजे अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम महानुभावांसाठी करताय. तर तसं कोणत्याही प्रकारचं ते नाही आहे. जे यथार्थ आहे ते समजून घेऊन परमेश्वराने जे सांगितलेलं आहे ते आपल्या जीवनात उतरून त्या पद्धतीनं आपण प्रयत्नपूर्वक परमेश्वराची भक्ती करत राहिलो तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.